एक सविस्तर बातमी पाहूयात। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। भवानी पेठमधील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाले। हडपसर दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे। लाखो वारकरी विठुनामाचा गजर अवघड दिवेघाट पार करतायत। आपण पाहतोय पुण्यातून आता पालख्यांचं प्रस्थान होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आता पंढरपूरकडे मार्गस्थ होते। भवानी पेठमधील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय। हडपसर दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम हा सासवडमध्ये असणार आहे। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे, तर तुकोबांच्या पालखीचं देखील प्रस्थान झालेलं आहे। आणि सध्या या संदर्भात अधिक माहिती किंवा आढावा देण्यासाठी आमचे प्रतिनिधी माऊलींच्या पालखीसोबत सध्या सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि तुकारामांच्या पालखीसोबत आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। सगळ्यात आधी सुरेश, तुमच्याकडे येते, काय सध्या वातावरण आहे? माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय। माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये अवघड असा दिवेघाट पार करताना आपण पाठीमागचे वारकरी पाहतोय। भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी आहेत आणि भजनामध्ये तल्लीन होऊन हे जे सगळे वारकरी आहेत हा अवघड असलेला दिवेघाट पार करतात। मात्र हा दिवेघाट पार करत असताना वयस्कर आहेत, लहान मुलं देखील आहेत, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर आपण बघितलं तर एक आनंद आहे। तसं पाहिलं तर हा चढण असलेला रस्ता आहे, मात्र या रस्त्यावरती देखील हे वारकरी भजनामध्ये तल्लीन भजनाचा आनंद हा दिवेघाट चढतात। विशेषतः आपण जर बघितलं तर दिवेघाटाचं काम या ठिकाणी सुरू आहे। गाड्या देखील आहेत, मात्र या सगळ्या अडचणीचा अडथळ्यांचा कुठलाही न विचार करता हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी चालले आहेत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या वारकऱ्यांना सेवा मिळावी, त्याचबरोबर हे जे वारकरी आहेत या वारकऱ्यांना या दिवेघाटामध्ये कुणाला जर इजा झाली, कुणी जर आजारी असेल तर त्याच्यासाठी काही वेगळा उपक्रम देखील राबवला जातोय। एक बाईक अँब्युलन्स नावाची जी कन्सेप्ट आहे, चालणारे वारकरी आहेत, कुणाला ठेस लागली तर त्या वारकऱ्याला सेवा मिळावी यासाठी एका ग्रुपनं बाईक अँब्युलन्स आणि इमर्जन्सी सेवेच्या संदर्भामध्ये केलंय। काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने वारकरी सेवा करताय? नमस्कार, माझं नाव कल्याण रमण आहे। तर आम्ही स्ट्रीट सेन्स ह्या संस्थेकडनं आहोत। तर स्ट्रीट सेन्स आपण चालू केलं होतं। तर आमचा हा उपक्रम असा आहे की जे वारकरी येत आहेत त्यांना जर का इमर्जन्सी असेल तर आम्ही आमच्या टू व्हीलरवरती त्यांना स्टेबलाइज करतात। डॉक्टर्स सिम्बायसिसचे आमचे डॉक्टर्स आहेत, ते स्टेबलाइज करतात, त्यांना आम्ही बसवतो, जवळचं PH हॉस्पिटलपर्यंत त्यांना पोहोचायचं आमचं काम आहे। किती जण हे सगळं काम करतात आणि वारकऱ्याला कशा पद्धतीने फायदा होतो? तर आता आम्ही 2014 पासून करतोय। आम्ही दरवर्षी पाहतो की भरपूर वारकऱ्यांना आमच्याकडून सेवा मिळते, जेणेकरून त्यांना जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा 4 व्हीलर ॲम्ब्युलन्सच्या गर्दीत येऊ शकत नाही। आता थोड्या वेळ गर्दी जास्त वाढते तेव्हा येऊ शकत नाही, तेव्हा आम्ही त्या गॅपला ब्रिज करतो, जेणेकरून आमच्या टू व्हीलर त्यांना बसून घेऊन जातो। तर दरवर्षी 100 ते 150 इमर्जन्सी केसेस असतात जे आम्ही पोहोचवतो आणि त्याबरोबर आम्ही जे वारकरी चालत जात आहेत त्यांना मलम लावतो किंवा त्यांना ही इमर्जन्सी सेवा देत असताना महिला देखील आहेत, कशा पद्धतीने तुमचा काय अनुभव होता आणि काय काय तुम्ही सेवा करता? एखादी माता माऊली पडली वगैरे असेल तर तिला कशी सेवा मिळते? तर महिलांची सेवा करायला मी आहे इथं आणि कुठल्याही माऊलींची सेवा करायला सगळेजण आम्ही इथं उपस्थित आहे। तर मी त्यांना घेऊन येते इथे। आम्ही ॲम्ब्युलन्स बरोबर असतो, ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर्स नर्सेस असतात, फर्स्ट एड किटमध्ये आम्ही आहेतच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती काय लागलं तर डॉक्टर्स आणि नर्सेस विथ फुल मेडिकल एमर्जन्सी स्ट्रेचर सगळे आहे। हे ॲम्ब्युलन्स आहे ना दिवेघाटामध्ये पुढे मागे जाऊ शकत नाही, त्यामुळं आम्हाला जेव्हा कॉल येतो तेव्हा आम्ही आमची बाईक घेऊन खालीवर जिथे असेल तिथे आम्ही लोकांना इकडे घेऊन येतो ॲम्ब्युलन्स। वारकऱ्याच्या दिमतीसाठी विशेषतः वारकऱ्यांना सेवा देण्याच्या अनुषंगाने कुठला ठेस लागले तर वारकऱ्याला मदत मिळावी या दृष्टिकोनातनं ही जी काही बाईक अँब्युलन्स आहे ही कन्सेप्ट देखील वारकऱ्यासाठी फायद्याची ठरते। अवघड असा दिवेघाटाचं दिव्य पार करत असताना वारकऱ्यांच्या मदतीसाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते। वेगवेगळ्या ठिकाणी पाणी देखील त्यांना दिलं जातं आणि सेवा वारकऱ्यांची केली जाते। प्रामुख्याने जर बघितलं तर वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालले जाणे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील पाहायला मिळतोय।
निश्चितच वारकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय. सुरेश असेच सोबत राहा. आणि आता आपण जाणार आहोत तुकोबांच्या पालखीसोबत. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी तिथून जोडल्या गेलेल्या आहेत. प्रियंका, सध्या तुकोबांची पालखी देखील प्रस्थान झालेलं आहे. पालखीचं काय तिथे वातावरण आहे? भाविकांमध्ये उत्साह असेल. प्राजक्ता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण हडपसरला उपस्थित आहोत आणि इथूनच दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होतं. सध्या माझ्यासमोर संत ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे आपल्या लाडक्या माऊलींची पालखी उभी आहे आणि त्या पालखीसाठी वारकऱ्यांनी तुफान गर्दी हडपसरला केलेली आहे. आणि हीच माऊलींची पालखी आता दिवे घाटाची कठीण चढाई पार करून सासवरला मुक्काम करणार आहे. आणि इथूनच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती हडपसरवरूनच लोणी काळभोरकडे प्रस्थान करेल. म्हणजे याच ठिकाणाहून या दोन्हीही पालख्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज या दोन्हीही पालख्या आता इथून वेगवेगळ्या दिशेने पुढे प्रस्थान करतील आणि पंढरपूरच्या दिशेने त्यांची वाटचाल करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता, महाराष्ट्राच्या लोकांना असो किंवा मागच्या वेळेस जसं आपण सांगितलं गुजरातमधून अनेक लोक आलेले आहेत, विदेशातून देखील अनेक लोक आलेले आहेत. वारीची संस्कृती त्यांना इतकी आकर्षित करते की वारी काय आहे, वारकरी संप्रदाय काय आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, कहाँ से आप आए हो? Ramkrishna Hiri, रामकृष्ण हरी. वेर आर यू फ्रॉम? Germany. जर्मनी. Yeah, Germany, same. कॅन यू स्पीक हिंदी? Dhanyavad. सो हाऊ डू यू लाईक दिस? Very much. Super crowdy, super fun. People are super happy, and hospital is really nice here. Did you find anything very special which you can't see in Germany? All the colors and the ladies wearing these the pants on the head and so Yeah. on. This is really cool. So have you tried to understand what's it and how it's going? What this is about? Yeah. Yeah, it's about the sandals from the saints, which are taken from two different areas, from Alandi to here, and then it's going forward 250 kilometers, I think. To on Pandharpur. Yeah. So are you going to Pandharpur? No, we are staying here. Yes, here. Okay. So what is your experience? It's fantastic. People are so nice and so friendly, and it's overwhelming, really. So one more people from Germany. So what do you understand from this Warkari culture, this Sanatan Dharma? Do you have any idea about it? As he said, yeah, it's about a procession for the saints, giving this religious and having joint time together, having this walk from the villages all over here, this state here. So really great experience. A lot of people, very friendly. So really great. So what will you tell when you go back to Germany? What is the experience with You India? should come once. Yeah. It's unbelievable. Yeah. You have to experience it. Yes, you have to. Yeah. So thank you so much for connecting with Network 18. Thank you so much. Say Ramkrishna Hari one more. Ramkrishna Hiri. So प्राजक्ता, जसं की आपण बघितलं विदेशातून नागरिक इथे आलेले आहेत. जर्मनीमधून हे फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी आज इथे हडपसरच्या पुलावर उपस्थित होते आणि त्यांना खूप कलरफुल या सगळ्या गोष्टी वाटल्या आणि अतिशय आनंदात ते सुद्धा वारीचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपले देखील महाराष्ट्रातले अनेक लोक इथे आलेले आहेत. छोटे मोठे वारकरी देखील वारीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांच्या आईवडिलांकडून जाणून घेऊयात. काय सांगाल माऊली, आज तुम्ही दर्शनासाठी आहात, तुम्ही यांची माऊली आहात, काय सांगाल? खूप छान वाटतंय दर्शनासाठी. त्याला आपला माईक खूप आवडलेला आहे. म्हण रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय श्रीराम म्हणतो देव. तर अशा पद्धतीने सगळ्याच वयोगटातली लोक, देश विदेशातून लोक या वारीचा अनुभव घेण्यासाठी येत आहेत. असा हा नैनदीप्य सोहळा प्राजक्ता इथे सुरू आहे आणि थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देखील पालखी इथे येईल आणि मग इथे विसावा करून ती पुढे लोणी काळभोरला मुक्काम करणार आहे. आणि माऊलींची पालखी जसं की आपण आत्ताच बघितलं, अजूनही हडपसरला विसावा माऊलींच्या पालखीचा आहे. कारण की पोलिसांचा जो बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बारी बारीने लोकांना मुखदर्शन का होईना ज्ञानोबांच्या पालखीचं घेता येत आहे, पादुकांचं दर्शन घेता येत आहे. त्यामुळे लोक देखील खुश आहेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना कमीत कमी काही तासांसाठी, काही मिनिटांसाठी हा नैनदीप्य सोहळा अनुभवायला मिळतोय. आणि हाच सोहळा, हाच यामध्ये जी त्यांना एनर्जी मिळणार आहे तीच त्यांना वर्षभरासाठी पुरणार आहे. प्राजक्ता,
खरं आहे प्रियंका, खरं तर हा सोहळा आहेच असा की फक्त राज्यातलेच नाही तर देश विदेशातले अनेक भक्त त्यांना इथे खेचून आणलं जात आहे आणि ते देखील या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.